वेबसाईट डिझायनिंग कोर्स मराठीतून सत्र पहिले HTML इंट्रोडक्शन. सुस्वागतम. HTML5 इंट्रोडक्ट कोर्सला आजपासून आपण सुरुवात करतो. मी AV कुलकर्णी, निवृत्त उपप्राचार्य DBJ कॉलेज चिपळूण. माझ्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझी वेबसाईट आहे avk.org. तिथं जाऊन अबाउटला क्लिक केल्यानंतर माझ्या संबंधी माहिती तुम्हाला सविस्तर मिळू शकेल. वेब डिझायनिंग कोर्सचा पहिला व्हिडिओ, त्याची सुरुवात आता आपण करतो. सध्याचे इंटरनेट क्षेत्राची काय परिस्थिती बघा. ही माहिती मला इंटरनेटवरच मिळाली. सध्या 2 अब्ज वेबसाईट्स ऑनलाईन म्हणजे इंटरनेटवर आहेत. त्यातल्या 1 अब्जापेक्षा जास्त वेबसाईट www म्हणजे वर्ल्ड वाईड वेबमध्ये आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की या वेबसाईट मधल्या 82% वेबसाईट या सध्या डिॲक्टिवेटेड म्हणजे बंद स्थितीत आहे किंवा त्याचा मेंटेनन्स होत नाही. आणि केवळ 20 कोटी वेबसाईट या सध्या ॲक्टिव्ह आहेत. तरी 20 कोटी वेबसाईट्स ॲक्टिव्ह आहेत. दिवसाला जवळजवळ 2,52,000 वेबसाईट्स तयार केल्या जातात. म्हणजेच तासाला 10,000 पेक्षाही जास्त वेबसाईट तयार केल्या जातात. म्हणजे हे वेबसाईट बनवण्याचं क्षेत्र केवढं मोठं आहे बघा. आणि या वेबसाईटमध्ये आपली मराठी मुलं असावीत या इच्छेने मी हा मराठीतनं कोर्स चालू केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण वेबसाईट कशी करायची हे तर शिकणारच आहोत. पण नुसतंच वेबसाईट तयार करून थांबायचं नाही, तर ती वेबसाईट इंटरनेटवर पब्लिश करायची आणि इंटरनेटवर कशी दिसते हे पण पाहायचं. हे वेबसाईट बनवताना ज्या काही लहान मोठ्या अडचणी मला आल्या होत्या त्या दृष्टीने जास्तीत जास्त सविस्तर असं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कदाचित हे व्याख्यान आपलं 35 ते 40 मिनटापर्यंत होऊ शकेल. पण त्यामध्ये मी त्यातले बारकावे जे आहेत ते प्रत्यक्ष करून तिथं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेन. आता या संबंधी पूर्वतयारी आपल्याला काय करायला पाहिजे, प्री रिक्विजिट्स ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्या संबंधी पहिला व्हिडिओ मी केला आहे. तो यूट्यूबवर टाकलेला पण आहे. आता हे सगळे जे व्हिडिओज तयार होतात ते मी अर्थातच यूट्यूबवर टाकणार आहेत. ते तुम्हाला यूट्यूबवर बघता येतील किंवा माझ्या वेबसाईटवर जाऊन तिथंही तुम्हाला हे व्हिडिओज बघता येतील. आता हे थोडक्यात पूर्वतयारी काय पुन्हा एकदा आपण कंटिन्युटीसाठी रिपीट करतो आहोत. तुमच्याकडे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर अर्थातच पाहिजे. कारण मोबाईलवर जरी आपण वेबसाईट बघू शकलो तरी मोबाईलवर आपल्याला वेबसाईट तयार करणं जवळजवळ अशक्य आहे. नोटपॅड किंवा नोटपॅड ++ म्हणजे जे कोड आपल्याला लिहायचं आहे HTML कोड, त्यासाठी आवश्यक आहे. नोटपॅड तर प्रत्येक लॅपटॉपमध्ये असतंच. आणि नोटपॅड ++ डाउनलोड करून घ्यावं लागेल तुम्हाला. मी नोटपॅड ++ वापरतो आहे आणि नोटपॅडमध्येही काम ते होतं, परंतु नोटपॅड ++ मध्ये जास्त सोपं जातं. त्यामुळे नोटपॅड ++ हे तुम्ही डाउनलोड करून घ्या. नसेल तर वेबसाईट बघण्यासाठी आपल्याला काही ब्राउझर लागतो. त्यात मोझिला फायरफॉक्स किंवा मायक्रोसॉफ्टचं एज, इंटरनेट एक्सप्लोरर किंवा गुगलचं क्रोम असे ब्राउझर्स अनेक आहेत, सफारी वगैरे. पण
तुम्ही नोटपॅड प्लस प्लस डाउनलोड केलं तर हे ब्राउझर त्या ठिकाणी आपोआप डाउनलोड होतात, त्यामुळे वेगळे डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. तर पेंटचं थोडंफार नॉलेज तुम्हाला पाहिजे. अर्थात बऱ्याचशा इमेजेस पण आपण अपलोड करतो, आपल्या वेबसाईटमध्ये टाकतो. ते इमेज टाकताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा ॲस्पेक्ट रेशो म्हणजे त्याची लांबी रुंदी ही जी ओरिजिनल असेल ती तशीच कायम राहिली पाहिजे. काही कारणाने काही आपल्याकडनं चुका होतात, तर त्यामुळे त्याची लांबी रुंदी बदलू शकते आणि तसं ते वेबसाईटवर टाकणं योग्य दिसत नाही आणि ते बॅड इम्प्रेशन होतं ना. त्यामुळे ॲस्पेक्ट रेशो जो ओरिजिनल इमेज असेल त्याची लांबी रुंदी त्याचं प्रमाण ते कायम राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. नंतर इंटरनेट कनेक्शन पाहिजे, वायफाय असेल तर उत्तम. आत्ता सध्या आपण जो हा कोर्स करत आहोत त्याला इंटरनेट कनेक्शन नसलं तरी चालेल अशा प्रकारे कशा तऱ्हेने वेब पेज बनवायचं हे मी सांगणार आहे. पण इंटरनेट कनेक्शन असेल तर जास्त लवकर चांगल्या तऱ्हेने तुमचं काम होईल आणि वायफाय असेल तर आणखी जलद तुमचं काम होऊ शकेल. ब्राउझिंग एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे, निरनिराळ्या वेबसाईट बघणं, त्याच्यामध्ये निरनिराळ्या लिंक्स ओपन करणं, वेबसाईटमध्ये मागे पुढे जाणं इत्यादी सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत. त्यानंतर इंटरनेटवर ज्यावेळेस आपण वेबसाईट पब्लिश करतो त्यावेळेस फाईल्स अपलोड करायला पाहिजेत सर्व्हरवर, तर काही वेळेला डाउनलोड करायला पाहिजेत. तर अपलोड डाउनलोड या फाईल्स कशा करायच्या हे पण तुम्हाला करता आलं पाहिजे. शक्य असेल तेवढं याचं मी नॉलेज तुम्हाला देईनच, पण त्यातूनही तुम्हाला काही यात शंका असतील तर तुम्ही मला निश्चितपणे विचारा. माझा ईमेल ॲड्रेस मी नेहमी देतो, इतरत्र दिलेला आहे. त्या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही मला केव्हाही तुमच्या शंका विचारू शकता. आता या कोर्समध्ये सिलेबस काय आहे, काय काय आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला वेब प्रोग्रॅमिंग म्हणजे काय हे थोडक्यात आपण बघणार आहोत. त्यानंतर HTML5 म्हणजे काय, नंतर HTMLचा फॉर्मॅट कसा आहे, म्हणजे कशा प्रकारे HTMLचा कोड लिहिला जातो. नंतर बेसिक फॉर्मॅटिंग टॅग्स आणि ॲट्रिब्यूट्स हा HTML शिकण्याचाच एक प्रकार आहे लँग्वेजचा. त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर HTMLचं डिव्हिजन स्पॅन हे कसं वापरायचं ते आपल्याला बघायचं आहे. ते HTMLमध्ये इमेजेस निरनिराळे फोटो कसे आपल्याला अपलोड करायचे ते बघायचं आहे. HTML हायपरलिंक जे एखादी लिंक आपल्याला तयार करायची आणि क्लिक झाल्यावर ती ओपन झाली पाहिजे, तर ती कशी करायची ते बघायचं आहे. आणि काही टेबल्स आपण HTMLमध्ये लिहितो, तर टेबल्स आपण कशी तयार करायची हे बघणार आहोत. आय फ्रेम म्हणजे एखादी ॲडिशनल फ्रेम त्या ठिकाणी तयार करायची असेल तर ती कशी तयार करायची हे पण बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर HTML फॉर्म हे महत्त्वाचं आहे. अतिशय आपल्याला जर काही क्लायंटकडनं माहिती पाहिजे असेल तर ती माहिती फॉर्म स्वरूपात आपण मागू शकतो. त्यानंतर HTML सिमॅन्टिक म्हणजे अर्थपूर्ण HTML कसं तयार करायचं हा नवीन भाग आहे या HTML5मध्ये, ते पण आपण बघणार आहोत. आणि काही इतर गोष्टी मेटा टॅग म्हणजे काय, नंतर डिप्रिकेटेड टॅग म्हणजे जे आता वापरले जात नाहीत, जुने झालेले टॅग्स, तर त्याबद्दलही थोडीशी माहिती बघणार आहोत. आधी वेब प्रोग्रॅमिंग म्हणजे काय बघण्याच्या आधी ही आकृती बघा. क्लायंट सर्व्हर मॉडेल म्हणजे इंटरनेटचं काम कसं होतं हे लक्षात घ्या. हा आपला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप आहे किंवा हा आपला मोबाईल आहे किंवा हा आपला द स्क्रीन आहे डेस्कटॉपचा.
तर हे क्लायंट्स आहेत जे तुम्ही या साधनांच्या सहाय्याने कुठलीही माहिती इंटरनेटवरनं मागू शकता. म्हणून तिथं म्हटलं आहे आस्क फॉर रिसोर्सेस. म्हणजे हे जे आहेत डेस्कटॉप वापरणारे, मोबाईल वापरणारे, लॅपटॉप वापरणारे, यांना माहिती पाहिजे असते. आस्क फॉर रिसोर्सेस. ते इंटरनेटच्या साहाय्याने सर्व्हरशी संपर्क साधतात. त्या सर्व्हरमध्ये सगळी माहिती लिहिल्याचे अनेक पॉवरफुल शक्तिशाली सर्व्हर्स असे आहेत आणि त्या ठिकाणी ही सगळी माहिती साठवली जाते, जी तुम्हाला हवी आहे ती माहिती. आणि हे सर्व्हर्स जी तुम्ही माहिती मागितली ती प्रोव्हाइड करतात, ती तुम्हाला देतात. आणि इंटरनेटच्या मार्फतच ही त्या ठिकाणी लॅपटॉप, मोबाईल किंवा डेस्कटॉप कम्प्युटर या क्लायंटकडे ती जाते. म्हणजे क्लायंट सर्व्हर मॉडेल अशा प्रकारे ते काम चालतं. क्लायंट म्हणजे आपण, सर्व्हर म्हणजे ज्या ठिकाणी ही माहिती ठेवलेली आहे सगळी, आणि त्या सर्व्हरशी अर्थातच योग्य तऱ्हेने कॉन्टॅक्ट करावं लागतं थ्रू इंटरनेट आणि ती माहिती मागवावी लागते. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण हे थोडक्यात अशा तऱ्हेने हे समजावून सांगितलेलं आहे. आता वेब प्रोग्रॅमिंग म्हणजे काय? आता वेब प्रोग्रॅमिंगमध्ये काय आहे, तर वेब ॲप्लिकेशन्स येतात आणि वेबसाईट जे आपण आत्ता बघतोय ती येतात. आता वेबसाईट आणि वेब ॲप्लिकेशनमध्ये काय फरक आहे? तर फरक आहे, थोडासा फरक आहे. वेबसाईट म्हणजे आपण जे बघतो त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते सगळ्या प्रकारची. पण वेब ॲप्लिकेशनमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे एखादी माहिती आपण मागवल्यावर काय होतं अंतर्गत, त्याच्यासाठी निराळे वेब ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने ही माहिती मागवली जाते. म्हणजे वेब डेव्हलपमेंटमध्ये वेब ॲप्लिकेशन्स बरीच वापरली जातात. अर्थात तो खूप गुंतागुंतीचा भाग आहे. आपण आत्ता वेबसाईट्सवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता वेब प्रोग्रॅमिंगमध्ये काय करायचं आहे, तर वेब प्रोग्रॅमिंगमध्ये आपण वेब पेजेस तयार करतो, वेब ॲप्लिकेशन आत्ता सांगितल्याप्रमाणे, आणि इतर काय ऑनलाईन कंटेंट्स असेल, उदाहरणार्थ शेअर्सचे भाव काय आहेत किंवा एखादा रिझल्ट आपण बघतो, तर तो सगळा बघू शकतो आपण वेब ब्राउझरच्या सहाय्याने. आता हे तयार करण्यासाठी खूप मोठी टेक्नॉलॉजी लागते वेब प्रोग्रॅमिंग करण्यासाठी. त्याच्यामध्ये HTML आहे, CSS, जावास्क्रिप्ट, जावा, PHP, पायथॉन, C++, जे ऑलमोस्ट लँग्वेजेस आणि निराळ्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आता हे सगळं काय आहे, यातलं HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे 3 अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण वेबसाईट तयार करताना आपण याचा वापर करणार आहोत. पण जावा, PHP, पायथॉन वगैरे या सगळ्या स्वतंत्र लँग्वेजेस आहेत आणि ते आपण आत्ता काही बघणार नाही आहोत. पण हे सगळं वेबसाईट किंवा वेब पेजेस बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ब्राउझर लागतो आहे. मग असे सांगितलंच आहे, मोझिला फायरफॉक्स, एज, क्रोम, ऑपेरा, सफारी वगैरे कुठलाही एक ब्राउझर तुम्ही वापरू शकता माहिती बघण्यासाठी. आता फ्रंट एंड बॅक एंड असे शब्द वापरले जातात टेक्नॉलॉजीमध्ये. तर त्यात ही एक डायग्राम फार छान आहे बघा. त्या डायग्राममध्ये तुम्हाला फ्रंट एंड बॅक एंड म्हणजे काय हे सगळं समजेल. पण फ्रंट एंड म्हणजे थोडक्यात असं बघता येईल की आपण एखादी वेबसाईट उघडल्यावर आपल्याला जे समोर दिसतं स्क्रीनवर, ते जो कोणी तयार करतो तो फ्रंट एंड तयार करणारा त्या ठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनियर असतो किंवा त्या ठिकाणी तो सायंटिस्ट असतो. आणि एखादे फ्रंट एंड इथं बघतोय आपण काहीतरी आणि त्याच्यामध्ये आतमध्ये काही क्रिया होते, तर ती क्रिया होताना त्या ठिकाणी काय होईल. आता अगदी साधं उदाहरण घ्या. बहुतेक वेबसाईटवर काही आपल्याला
युजर नेम पासवर्ड वगैरे टाकावं लागत नाही. बऱ्याचशा वेबसाईट या क्लिक केल्यावर ओपन होतात. पण काही काही महत्त्वाच्या वेबसाईट अशा असतात की ज्याच्यामध्ये ज्या कोणी व्हिजिट केलेली आहे या वेबसाईटला हे समजण्यासाठी त्याचा एक लॉग असतो. त्याच्या लॉगमध्ये त्याचं नाव आणि त्याचा पासवर्ड हा त्या ठिकाणी सेव्ह असतो. उदाहरणार्थ लॉग इन म्हणतो ना आपण, तर त्या वेबसाईट बघण्यासाठी तुम्हाला युजर नेम पासवर्ड टाकावाच लागतो, त्याशिवाय वेबसाईट ओपन होऊ शकत नाही. तर ते जे काम आहे म्हणजे लॉग इनमध्ये तुम्ही तुमचा युजर नेम टाकला तर तो बरोबर आहे की नाही, पासवर्ड टाकला बरोबर आहे की नाही, बरोबर असेल तर ती वेबसाईट ओपन करायची, नसेल तर सॉरी रॉंग पासवर्ड वगैरे असा मेसेज द्यायचा. हे काम सगळं बॅकएंड टेक्नॉलॉजीमध्ये होतं. आणि फ्रंट एंडला त्या ठिकाणी HTML CSS जावास्क्रिप्ट, आपण बॅकएंडकडे जाणार नाही आहोत, त्यामुळे HTML CSS आणि जावास्क्रिप्ट याच्यावरच आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यातूनही जास्त HTML CSS याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. HTML हे बेस आहे, फाउंडेशन आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक वेबसाईटसाठी. HTML शिवाय वेबसाईट होऊ शकत नाही, वेब पेज होऊ शकत नाही. त्यामुळे HTML शिकणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि बॅकएंडमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे जो डेटा असतो तो डेटा चेक केला जातो त्या ठिकाणी, आणि त्यासाठी SQL, PHP, जावा, C++, पायथॉन, ओरॅकल वगैरे वगैरे गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. हा बराचसा कॉम्प्लिकेटेड भाग आहे, म्हणून आपण आता सध्या फक्त फ्रंट एंडवर लक्ष केंद्रित करत आहोत, एवढं लक्षात घ्या. आहे बाई डायग्राम आहे फ्रंट एंड. आता फ्रंट एंडमध्ये तुम्हाला इथं दिसेल निरनिराळ्या गोष्टी आहेत, पण इथं HTML5 हे दाखवलेलं आहे. तर बॅकएंडमध्ये PHP आहे, C लँग्वेज आहे, जावा लँग्वेज आहे, C++ आहे, पायथॉन आहे, या लँग्वेजेस बॅकएंडमध्ये. आणि जो डेटा सेव्ह करतो आपण तो डेटाबेसमध्ये असतो. ओरॅकल, MySQL याचा वापर करून डेटाबेसमध्ये त्या ठिकाणी सेव्ह केला जातो. आता जावास्क्रिप्ट जर इथं तुम्ही बघितलं ना, हे तर जावास्क्रिप्ट ही फ्रंट एंड पण आहे आणि बॅक एंड पण आहे. जरी बॅक एंड म्हणून असला तरी आपण आत्ता त्यात जाणार नाही आहोत एवढ्या डिटेलमध्ये, कारण तो भाग जरा गुंतागुंतीचा आहे. पण आपण फ्रंट एंडमध्ये जावास्क्रिप्टचा थोडाफार वापर करणार आहोत निश्चित अगदी. हां, आता HTML म्हणजे काय सारखं तुमच्या डोक्यात असेल की HTML काय आहे सारखं. H म्हणजे हायपर, T म्हणजे टेक्स्ट, M म्हणजे मार्कअप, L म्हणजे लँग्वेज. 5 याचा अर्थ 5वं व्हर्जन आहे, 5वी आवृत्ती आहे HTML5. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज इज मोस्ट बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ दी वेब पेज. म्हणजे वेब पेज तयार करायचं असेल तर तुम्हाला हे या ठिकाणी बघितलंच पाहिजे. HTML काय आहे सविस्तर पाहायला पाहिजे आणि त्याच्यावर मास्टरी मिळवली पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे HTML5 हे 5वी आवृत्ती आहे, त्यामुळे त्याच्या आधी निश्चितच 1 ते 4 या आवृत्त्या त्या ठिकाणी असणार. HTML हे थोडंसं ज्याला म्हणतो आपण काही त्यात कमतरता आहे, पण त्यासाठी जे आपण प्रेझेंट करणार आहोत ते चांगलं प्रेझेंट करायला पाहिजे ना. फ्रंट एंड वेबसाईट ओपन केल्यानंतर जो कोणी वापरतो वेबसाईट क्लायंट, त्याला वेबसाईट बघितल्यावर लक्षात आलं पाहिजे सगळं हे काय आहे. निरनिराळे इमेजेस किंवा काही गोष्टी असतील, काही हालणारी चित्र असतील, काही सरकते त्या ठिकाणी अक्षर असतील, लक्षवेधी अशा प्रकारची त्याची रचना पाहिजे. तर त्याच्यासाठी CSS कॅस्केडिंग स्टाईल शीट्स ह्याचा वापर केला जातो.
आणि आपण HTML आणि CSS यावर जवळजवळ संपूर्ण भर देणार आहोत आणि त्याला थोडीशी जावास्क्रिप्टची जोड देणार आहोत आणि स्लाइड शो वगैरे कसा तयार करतात त्यासाठी जावास्क्रिप्ट आपण त्याचा वापर करणार आहोत. तर CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स हे लक्षात ठेवा. HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट याच्या सहाय्याने अगदी परिपूर्ण तुम्हाला फ्रंट एंड डेव्हलप करता येतं. फ्रंट एंड डेव्हलपर तुम्ही होऊ शकता या तिन्हीवर जर मास्टरी मिळवली तर. आता हिस्ट्री ऑफ HTML थोडक्यात आपण बघूयात. आता HTML कोणी शोधून काढली तर बर्नर्स-ली नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनियरनी 1991 साली पहिली आवृत्ती HTMLची ही तयार केली. ती अगदी बेसिक होती. त्यात फार थोडे टॅग्स होते. उदाहरणार्थ P पॅरेग्राफ, हेडिंग, H अशा तऱ्हेचे टॅग होते. पहिलीच आवृत्ती होती 1991. म्हणजे आता 35 वर्षापूर्वी, जवळजवळ 34-35 वर्षापूर्वी HTMLची सुरुवात झाली. 1997 मध्ये HTML4 म्हणजे मध्ये HTML 1, 2, 3, 4 वगैरे आहेच. HTML4 हे बरंचसं डेव्हलप झालेलं होतं आणि त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी होत होता इंटरनेटमध्ये. आणि नुसतंच नाही तर ते व्हर्जन वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्शियम एक ऑर्गनायझेशन आहे. हे सगळं जे आहे ब्राउझर, त्याचे स्टँडर्ड्स वगैरे वगैरे किंवा त्याच्या ज्या कमांड्स आपण शिकतो हे सगळं स्टँडर्डाइज झालेलं आहे आणि ते स्टँडर्डाइज करण्याची एक ऑर्गनायझेशन आहे. त्याला WWW कॉन्सोर्शियम W3C असं म्हणतात. तर ही एक संस्था आहे. ही संस्था सगळं हे बघते. हे वेब पेज किंवा ह्याचे HTML हे सगळं आहे त्या स्टँडर्डप्रमाणे लिहिलं आहे की नाही वगैरे आणि त्याला ती मान्यता देते. त्यामुळे 1997 साली ह्याला पहिली मान्यता मिळाली. त्याच्यानंतर XHTML म्हणजे एक्सटेंडेड HTML ही डेव्हलप केली गेली. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची जी वेब पेजेस आहेत ते ह्युमन्स म्हणजे आपण तर वाचू शकतो पण मशीन्स पण ते वाचू शकतात. असं त्यात थोडासा बदल केलेला आहे. ऑटोमेशन ज्याला म्हणतात तशा प्रकारचा मशीन्स ही पेजेस वाचू शकतात आणि त्याप्रमाणे ॲक्शन घेऊ शकतात. आणि HTML5 हे आता आपण बघतो 2014 मध्ये HTML5 प्रथमतः मान्य करण्यात आलं WWWC म्हणजे W3C या कॉन्सोर्शियममध्ये. आणि हे जे स्टँडर्ड्स आहेत ते सगळे ह्याची मान्यता त्याला आहे या ऑर्गनायझेशनची आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच ते स्टँडर्ड्स असले पाहिजेत. आता HTML5 मध्ये काय आहे विशेष, असं काय आहे, नवीन गोष्टी काय आहेत, फीचर्स ज्याला म्हणतो, वैशिष्ट्य. मुख्य म्हणजे ऑडिओ व्हिडिओ सपोर्ट आहे. एखादी ऑडिओ क्लिप तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. एखादी व्हिडिओ जर टाकायचा असेल तर तो टाकू शकता. त्यानंतर कॅनव्हास एलिमेंट जे एक तुम्हाला चौकट आहे त्याच्यात निळ्या कलर भरून ते कॅनव्हास टाईप त्याचा वापर करता येतो. तर फॉर्म जो आहे तो इम्प्रूव्ड आहे. म्हणजे जो डेटा क्लायंटकडनं मागवायचा आहे तर तो इम्प्रूव्ड या पद्धतीने जरा सुधारित अशा तऱ्हेने फॉर्म्स आहेत. आणि सिमॅन्टिक मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्थपूर्ण मार्कअप त्या ठिकाणी टाकलेले आहेत नवीन. उदाहरणार्थ हेडर आहे, फुटर आहे, नॅव म्हणजे नेव्हिगेशन म्हणजे ज्याला लिंक्स निरनिराळ्या वेबसाईटचे आपण बघतो, नेव्हिगेशन त्याला म्हणतो. निरनिराळ्या लिंक्स टाकतो त्याला नेव्हिगेशन असं म्हणतात. म्हणजे वेबसाईटमध्ये मागे पुढे जाणे, निरनिराळे वेब पेजेस ओपन करणे. तर त्या सगळ्या सोयी तिथं सोयीसुविधा या HTML5 मध्ये आहेत.
आणि ऑफलाईन वेब ॲप्लिकेशन पण त्या ठिकाणी आहेत. आणि मुख्य म्हणजे मोबाईल सपोर्ट आहे. म्हणजे एखादी वेबसाईट जर HTML5 ने तयार केली तर ती वेबसाईट डेस्कटॉपमध्ये किंवा तुमच्या टॅबमध्ये किंवा मोबाईलमध्ये ही व्यवस्थित दिसली पाहिजे. म्हणजे मोबाईल सपोर्ट म्हणजे काय मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे, पण ती व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी दिसली पाहिजे. तर तसा मोबाईल सपोर्ट या HTML5 ला आहे. नंतर परफॉर्मन्स त्याचा चांगला आहे. जलद त्या ठिकाणी वेब पेजेस दिसू शकतात आपल्याला. आता एक थोडी गंमत म्हणून मी या ठिकाणी टाकतो. यात काही हा आपल्या अभ्यासाचा भाग नाही, पण आपल्या स्वतःचं नावाचं वेब पेज स्वतःच्या नावाचं हे तयार करायचं आहे तुम्हाला. तर इथे एक छोटीशी तुम्हाला मी लिंक दिलेली आहे आणि ती लिंक उघडली की तुम्हाला 1-2 मिनटामध्ये तुमचे हे स्वतःच्या नावाचं वेब पेज तयार होतं. पण हे टेक्निक म्हणजे टेक्स्टचं रूपांतर वेब पेजमध्ये कसं करायचं या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. बाकी HTML यात वापरलेलं नाही अजिबात. ज्याला वेब डिझायनिंगचं कोणतंही ज्ञान नसताना, म्हणजे HTML तुम्हाला आता समजा काही माहीत नाही, पण तुमच्या नावाचं वेब पेज तुम्ही तयार करू शकाल. आता ती क्लिप आपण बघूयात. मित्रांनो, वेबसाईट डिझायनिंगचं कोणतंही ज्ञान नसताना स्वतःच्या नावाचं वेब पेज बनवा. ते 1-2 मिनिटातच. बघा, तुम्ही सांगतो त्याप्रमाणे करा. डेस्कटॉपच्या रिकाम्या जागेवर राईट क्लिक करा. त्या ठिकाणी मूव आहे, तिथे कर्सर न्या. न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट एक ओपन करा. आता एक टेक्स्ट डॉक्युमेंट इथं बाजूला क्लिक करा. निर्माण होईल. न्यू टेक्स्ट डॉक्युमेंटला क्लिक करा. न्यू टेक्स्ट डॉक्युमेंटला क्लिक करा. या ठिकाणी तुमचं नाव लिहा. आता मी माझं नाव या ठिकाणी लिहितोय. आता हे सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह नुसतंच आता सेव्ह करताना फाईल सेव्ह असं करू नका लगेच, कारण ते वेब पेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना. त्यामुळे तुम्ही सेव्ह ॲज या ठिकाणी जे आहे त्या सेव्ह ॲजला जा, तिथं क्लिक करा आणि या ठिकाणी न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट असं नाव आहे, तिथं तुम्ही माय नेम असं नाव टाका तिथं. जे वेब पेजचं नाव झालं. आणि आता सेव्ह करू नका लगेच तरी अजूनही, कारण असं सेव्ह केलं तर ते टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणजे तिथे खाली आहे बघा .txt म्हणजे टेक्स्ट म्हणूनच ते राहील. तर तसं नको आहे आपल्याला, तर ते वेब पेज पाहिजे. तर तिथं टेक्स्टला तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करा आणि तुम्हाला खाली दिसेल ऑल फाईल्स. त्या ऑल फाईल्सला क्लिक करा आणि तिथं .html आहे, माय नेम .html ऑल फाईल्स. आता हे वेब पेज म्हणून सेव्ह होईल. आता सेव्ह करायला हरकत नाही. वर बघा डेस्कटॉप आहे, डेस्कटॉपला सेव्ह होतो ना बघा. क्लोज करा. हे बघा इथं माय नेम इथं तयार झालेलं आहे. फायरफॉक्स ब्राउझरचा इथं लोगो येतोय, त्यामुळे वेब पेज तयार झालेलं आहे. आता इथं क्लिक करा. आता क्लिक करा. क्लिक केल्यावर हे बघा हे वेब पेज तयार झाले. हे फायरफॉक्समध्ये आहे. म्हणजे हे वेब पेज असं इंटरनेटला टाकलं तरी दिसू शकतं, पण याचा फारसा उपयोग नाही आहे, कारण जे वेब पेजसाठी जे आवश्यक आहेत त्या गोष्टी यात नाही आहेत. त्यामुळे एक वेब पेज कसं क्रिएट करायचं टेक्स्टमधनं, टेक्स्ट फाईलमधनं, तर यासाठी एक छोटा एक्सरसाइज आणि गंमत म्हणून लगेच तुम्हाला एक वेब पेजही तयार करता येईल. ओके, ठीक आहे. आता याच्या पुढे जायचं आहे आपल्याला. आता
तर HTMLचा बेसिक फॉर्मॅट काय आहेत? आता HTML जे आपण नोटपॅड किंवा नोटपॅड प्लस प्लस ह्याच्यामध्ये जे लिहिणार आहोत त्याचा हा फॉर्मॅट पक्का लक्षात ठेवा. सुरुवातीचं पहिले जे या ठिकाणी लाईन आहे, आता कोडिंगच आहे एक प्रकारचं. ही लँग्वेज आहे, खऱ्या अर्थाने ही लँग्वेज नाही आहे, स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतात त्याला. लिमिटेशन्स आहेत त्याला, म्हणून स्क्रिप्टिंग लँग्वेज. तर पहिली जी ओळ आहे त्या ओळीला हा अँग्युलर ब्रॅकेट आहे, अँग्युलर ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. हा तर अँग्युलर ब्रॅकेट टाईप करा, नंतर एक्सक्लेमेशन मार्क, डॉक टाईप, नंतर HTML. म्हणजे डॉक्युमेंट टाईप हे HTML आहे असं आपण सिस्टीमला सांगतोय. त्यामुळे ही पहिली ओळी कायम प्रत्येक HTML पेजमध्ये, वेब पेजमध्ये ही पहिली ओळ कायम असणार आहे, कॉमन आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर इथे HTML आणि इथं खाली सर्वात शेवटी ऑब्लिक HTML. ह्याला म्हणायचं ओपनिंग टॅग, ह्याला म्हणायचं क्लोजिंग टॅब. तर ह्या दोन्हीचा एक ब्लॉक तयार होतो, ओपनिंग आणि क्लोजिंग. त्याच्यामध्ये संपूर्ण आपण काय लिहिणार आहोत, फ्रंट पेज, कोडिंग, ते सगळं त्याच्यामध्ये लिहिणार आहोत, HTML ऑब्लिक HTML या ब्लॉकमध्ये. आता याच्यामध्ये देखील दोन ब्लॉक आहेत, एक आहे हेड ऑब्लिक हेड आणि दुसरा आहे बॉडी ऑब्लिक बॉडी. आता हेड ऑब्लिक हेडमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला, उदाहरणार्थ काही रेफरन्स असेल, काही वेबसाईट त्या ठिकाणी इन्क्लूड करायच्या असतील, काही मेटा टॅग्स टाकायचे असतील तर ते इथं टाकू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये एक टायटल ऑब्लिक टायटल या ठिकाणी आहे. तर इथं जे टायटल तुम्ही द्याल ते टायटल तुम्हाला इथं वरच्या बाजूला दिसेल, वेब पेजचं टायटल. आता माय वेब पेज असं एक टायटल दिलेलं आहे. तर जे समजा कॉन्टॅक्ट असेल किंवा आणखी काही त्याच्यामध्ये अबाउट असेल तर ते तुम्ही इथं लिहू शकता टायटल. आणि इतरही काही गोष्टी या हेडमध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि बॉडी ऑब्लिक बॉडी म्हणजे आपल्याला जे दिसतं समोर स्क्रीनवर ते सगळं यात लिहायचं आहे, किंवा दुसऱ्या शब्दात यात जे तुम्ही काही लिहाल ते सगळं स्क्रीनवर दिसेल. बॉडी ऑब्लिक बॉडी. तर अशाचे 3 महत्त्वाचे टॅग आणि एक आत हेडमध्ये टायटल टॅग. तर अशा तऱ्हेचं एक फॉर्मॅट या ठिकाणी असतो. तर हाच फॉर्मॅट हे जसं लिहिलेलं आहे, बॉडी, त्याच्यामध्ये वेलकम टू माय वेब पेज, दिस इज दी कंटेंट ऑफ माय वेब पेज. यात पहिले हेडिंग आहे, दुसरं आहे पॅरेग्राफ आहे. एवढंच फक्त आपल्याला दिसणार आहे. आणि हे माय वेब पेज त्या ठिकाणी वरच्या बाजूला इथं नाव दिसेल त्याचं, वेब पेज. आता इथं ही लिंक आहे, या लिंकवर जर आपण बघितलं, इथं क्लिक केले की तुम्हाला ते दिसेल. हे बघा, वेलकम टू माय फर्स्ट पेज अँड दिस इज दी कंटेंट ऑफ माय वेब पेज. आता वेलकम टू माय पेज हे हेडिंग असल्यामुळे H1 त्याला म्हटलं आहे, त्यामुळे ते मोठ्या टाईपात आलेलं आहे हेडिंग. आणि हे नेहमीच्या टाईपमध्ये आलेलं आहे, हे ब्राउझरमध्ये आपल्याला हे दिसतं. आणखी एक या फायरफॉक्स ब्राउझरचा फायदा असा आहे की इथं राईट क्लिक केलं तुम्ही आणि व्ह्यू वेब पेज सोर्स, म्हणजे ह्याचं कोड काय आहे, ह्याचं HTML कोड काय आहे, त्याला पेज सोर्स म्हणतात. क्लिक केलं की तुम्हाला हे दिसेल. ह्याच्यात नंबरिंग पण त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येतं आहे. हे बघा, हे फर्स्ट एक्सक्लेमेशन मार्क, डॉक टाईप HTML, तर HTML आणि ऑब्लिक HTML, तर हेड ऑब्लिक हेड, टायटल ऑब्लिक टायटल, बॉडी ऑब्लिक बॉडी. हे जे आपण लिहिलेलं आहे नोटपॅडमध्ये किंवा नोटपॅड प्लस प्लसमध्ये ते इथं दिसतं आपल्याला. तसं कुठलंही वेब पेज तुम्ही ओपन केलं, राईट क्लिक करून पेज सोर्स बघितला तर ते तुम्हाला असं दिसेल. अर्थात आत्ताच्या जे वेबसाईट्स आहेत त्या ओपन करून बघितल्यावर असं तुम्हाला इतकं सोपं नाही दिसणार, त्यात आत बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात. तेच आपल्याला शिकायचं आहे की काय काय त्यात लिहावं लागतं आणि कशा प्रकारे लिहिल्यावर आपल्याला योग्य तऱ्हेने तिथं वेब पेज दिसू शकेल. आता हे क्लोज करतो मी, हे पण क्लोज करतो या ठिकाणी.
ठीक आहे. आता ह्या प्रत्येक लाईनचा अर्थ काय हे पुन्हा आपण रिपीट करू. हे पुढच्या लेक्चरमध्ये बघू, दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आत्ता सध्या आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.